झाली आणि मग कुठेतरी एक संस्कारित विद्यार्थी तयार व्हावेत. तत्कालात सुद्धा पदवीधर तयार होत होते, पण संस्कारित पदवीधराची आवश्यकता आहे. म्हणून आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विचाराने प्रेरित झालेली जी मंडळी होती त्याने एकत्र बसून हा विचार केला की आपणाला चिखलीमध्ये अशा पद्धतीचं एक शिक्षणाचं दालन सुरू करायचं. त्यातून प्रारंभ केला. शाळा सुरू केली, पण त्याला परवानगी नव्हती. परवानगी देण्याचा अधिकार ज्यांच्याकडे होता त्यांच्या डोक्यात काही वेगळे विचार होते. संघाची मंडळी करतात ना, मग ते व्हायला पाहिजेत नाही असा एक कलुषित विचार, एक द्वेष भावना ही त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे परवानगीच्या अडचणी येत होत्या. सरासरी 54चा काल असावा. 1954च्या दरम्यान आणि तत्कालामध्ये शाळा तर सुरू केली, परवानगीची अडचण आहे, त्याला मंजुरात मिळण्याची आवश्यकता आहे. आणि तेवढ्याच कालखंडामध्ये चिखली शहरात पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अर्थात अधिक मासाच्या निमित्ताने एका अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केले. मोठा सप्ताह, संख्याही मोठी आणि त्यामध्ये कीर्तनाची तारीख घेतल्या गेली. दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष असे असणारे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकरांचे आणि मग मामासाहेब कीर्तनाला आले. आपली सर्व मंडळी त्या ठिकाणी होती, कारण आपल्या संघ परिवाराच्या मोठा योगदान